विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण BA भाग चौथ्या सत्रातील मराठी वाङ्मय रसयात्रा या संपादित कुसुमाग्रजांच्या कवितांचा काही रसग्रहण आपण बघणार आहोत. यामध्ये आज आपण आगगाडी आणि जमीन या कवितेच्या रसग्रहणाकडे आणि विश्लेषणाकडे, आशय सौंदर्याकडे जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. परीक्षेच्या अनुषंगाने विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची उत्तर कशी लिहावी याची नेमकी जाणीव विद्यार्थ्यांना नसते. एखादी कविता जेव्हा प्राध्यापक मंडळी जेव्हा आम्ही वर्गामध्ये प्रत्यक्ष अध्यापन करतो त्यावेळी विद्यार्थ्यांना ती कदाचित समजून जाते. त्याचप्रमाणे याही ठिकाणी आपण तसंच एक विश्लेषण बघणार आहोत आणि एक व्यवस्थित उत्तराची मांडणी आपल्याला एखाद्या कवितेच्या रसग्रहणात कशी करता येईल या माध्यमातून आगगाडी आणि जमीन या कवितेचं रसग्रहण आणि आशय सौंदर्य मांडण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. कुसुमाग्रजांच्या हिमलाट, कुसुमाग्रजांची अहिनकुल, कुसुमाग्रजांची आगगाडी आणि जमीन इत्यादी कविता सामाजिक वर्ग संघर्ष दर्शविणारे आहेत. अहिनकुल या कवितेमध्ये प्रस्थापित वर्ग आणि मजूर वर्ग, हिमलाट या कवितेमध्येही एक सत्ताधारी मजूर वर्ग, त्याचप्रमाणे आगगाडी आणि जमीन या कवितेमध्येही त्याच प्रकारची प्रतीक कुसुमाग्रजांनी वापरलेली दिसतात. आगगाडी हे उद्दाम अशा समाजातील उच्चवर्णीय भांडवलदाराचं प्रतिनिधित्व करणारे एक प्रतीक आहे. जुलूम करणारे ते एक प्रतीक आहे. जुलुमी वृत्ती, अत्याचार करणारी प्रवृत्ती अशा अनेक विविधांगी दृष्टिकोनातून आपल्याला आगगाडीकडे बघता येते. मजूर ही शोषिक आहे, तिचं वेळोवेळी शोषण होते आहे. ज्याप्रमाणे समाजातील एखादा दीन, दुबळा, दलित, गरीब मजूर माणूस ज्याप्रमाणे वेळोवेळी श्रीमंताच्या, भांडवलदाराच्या, उच्चवर्णीयाच्या, सावकाराचा तो बळी पडत असतो. वेळोवेळी त्याला अत्याचार सहन करावा लागतो. त्याप्रमाणे या ठिकाणी पण ही जी जमीन आहे ही एक शोषिक, अत्याचार सहन करणाऱ्या वृत्तीचं प्रतीक कुसुमाग्रजांनी इथे रेखाटलेला आहे. हा वर्गसंघर्ष आजचा नाही आहे. हा वर्गसंघर्ष पुरातन काळापासून आपल्याला आपल्या समाजामध्ये ठाण मांडून दिसतो आहे. कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून त्याला वाचा फोडण्याचा एक प्रयत्न केलेला दिसतो आणि अतिशय सुंदर प्रतीकांमधून तो त्यांनी या कवितेमध्ये रेखाटलेला आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी कुसुमाग्रज कवितेमध्ये वापरत असलेली प्रतिमा, प्रतीके हे अतिशय उत्तम दर्जाची असतात. ती समाज मनाला, वाचकाच्या मनाला सरळ हात घालणारी असतात, भावनेला स्पर्श करणारी असतात. त्याचप्रमाणे या कवितेमध्ये आगगाडी आणि जमीन हे जे प्रतीक वापरलेलं आहे ते प्रतीक अतिशय बोलकस आहे. एका बाजूला सत्ताधारी वर्ग, त्याची हुकुमशाही, त्याची बळजबरी, तो करीत असलेला शोषण, ह्या सगळ्याच्या याला बळी पडणारी जमीन जो मजुराचा प्रतिनिधी आहे, ती आपला आकांत मांडते आहे, ती सांगते आहे ओरडून, पण तरीही सत्तेत मशगूल असलेला,
सत्तेची नशा चढलेला सत्ताधारी मात्र ती सामान्य माणसाची कैफियत, त्याची विनवणी ऐकायला तयार नसतो. तसंच एक ओघवती भाषेमध्ये कुसुमाग्रजांनी या कवितेमध्ये तो जो सत्ता संघर्ष आहे, तो सत्ता संघर्ष रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्यक्ष आपण या कवितेच्या रसग्रहणाकडे आता वळतो आहोत. तर आपण आगगाडी आणि जमीन या कवितेचं रसग्रहण प्रत्यक्ष आपण बघणार आहोत. नाट्यमय पद्धतीने ज्याप्रमाणे अहिनकुल कवितेमध्ये एक नाट्य ड्रॅमॅटिक पद्धतीने ती कविता रचलेली आहे, त्याचप्रमाणे इथे पण अशी नाट्यमय पद्धतीने, संवादी पद्धतीने ही कविता त्यांनी रेखाटलेली आहे. एक पर्सोनिफिकेशन, चेतना, गुणोक्ती, अलंकार यामध्ये त्यांनी वापरलेला आहे की जमीन बोलते आहे, आगगाडी बोलते आहे, आणि या संवादामधून हा एक प्रवाह, ही कविता आकाराला येताना आपल्याला दिसते आहे. तर या कवितेमध्ये जी दिनवाणी, जी कैफियत मांडणारी जमीन आहे, तिच्या संवादापासून या कवितेला सुरुवात होते आहे. सत्ताधारी हुकुमशहा जो जुलूम करतो आहे, ती आगगाडी, त्या आगगाडीला विनवणी करताना ती जमीन म्हणते आहे, नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळवी विनविन म्हणून. ती जमीन आहे ती विनवते आहे. ज्याप्रमाणे आगगाडी त्या जमिनीवर रूळ टाकलेले असतात आणि त्या रुळावर पोलादी चाक रोवून धडधड धडधड करत चालत असते, बिनधास्तपणे, तिला तमा नसते जमिनीची. तर ती जमीन जी आहे, ती जमीन त्याला विनवणी करते आहे आगगाडीला, नमून, ते पण नम्रपणे. कारण सत्ताधारी वर्गाचा जो धाक आहे, तो धाक कायम सगळ्यांच्या मनात आहे, तसा जमिनीच्याही मनात आहे, पण ते एका क्षमतेपर्यंत तिला मर्यादा आहे. त्या मर्यादेपलीकडे जमीन पण त्याचा धाक, त्या आगगाडीची बळजबरी सहन करायला तयार नसतो. ते आक्रंदन करते आहे, विनवणी करते आहे, नको ग असं विनवते आहे की मला त्रास होतोय. ज्याप्रमाणे एखादा मजूर, गुलाम असणारा माणूस जो आहे, गरीब वर्ग आहे, तो आपल्या मालकाला सतत विनवणी करत असतो की माझ्यावर हा अन्याय होतोय, हा जीवघेणा आहे, यातून मला बाहेर काढा. पण तो काढण्याचाही साधा विवेक त्या मालकाला, त्या प्रस्थापित भांडवलदाराला दिसत नाही. असं या प्रकारचं वर्णन या पहिल्या कडव्यामध्ये आलेलं आहे. नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळत विनवी नमुन, धावसी मजेत वेगात वरून, आणिक खाली मी चालली चिरून. धावत जाते आहेस तू वेगात, धड 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 आगगाडीची धावत जाते आहे, आणि मी इथे खाली चुरगळून चाललेली आहे, चुरून चाललेली आहे, आणि त्याचा मला अपरिमित तसा त्रास होतो आहे, अशी विनवणी पायाशी लोळून ती जमीन त्या आगगाडीला करताना दिसते आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा संवाद या ठिकाणी कुसुमाग्रजांनी या कवितेमध्ये वापरलेला आहे. तिसऱ्या कडव्यात त्याला आणखी एक चालना मिळते. छातीत पाडशी कितीक खिंडारे, कितीक ढाळसी वरून निखारे. पुन्हा ती आपली कैफियत पुन्हा आणखी काकुळतीने मांडताना दिसते आहे की जे रूळ आहे आगगाडीचे, ते आगगाडीचे रूळ त्या छातीला छिद्र पाडून तिथे खोवले जातात, मांडले जातात, त्याची रचना केली जाते. त्यामुळे ती जमीन म्हणते आहे की तू माझ्या छातीत किती खिंडारे पाडते आहे. तू जाणारा रस्ता चांगला करण्यासाठी माझ्या जमीन म्हणते आहे की माझ्या छातीला खिंडारे छिद्र पाडून तू आपला रस्ता बनवते आहे. म्हणजे मजूर ज्या विनवणी करतोय की आमच्या रक्तावर तुमचे हे बंगले उभे आहेत, आमच्या रक्ताच्या शोषणामुळे तुमच्याजवळ पैसा आहे, आमच्या घामाच्यामुळे तुम्ही आज एवढा पैसा कमावू शकत आहात, तुम्ही एवढे सत्ताधारी जे झाले आहात ते आमच्या श्रमामुळे झालेले आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करते. माझ्या छातीत किती खिंडारे पाडते आहे आणि किती निखारे वळून ढाळते आहेस, म्हणजे अत्याचार करते आहे, जुलूम करते आहे, त्रास देते आहे, अन्याय करते आहे. ज्याप्रमाणे ते कोळसा जो आगगाडीच्या इंजन मध्ये टाकला जातो, दगडी कोळसा, आणि ते इंजन आणखी वेगात चालण्यासाठी आणखी ती
ते दगडी कोळसा त्यामध्ये ओतला जातो आणि त्याचा जसा लाल भडक निखारा असतो आणि तो एखाद्या जमिनीवर पडावा आणि त्या जमिनीची आग व्हावी, त्याप्रमाणे ते म्हणते की ज्याप्रमाणे एक अन्यायाचा चाबूक गरिबांच्या पाठीवर पडावा, मजुरांच्या पाठीवर पडावा आणि त्याला जो असह्य त्रास होतो त्याचं वर्णन या ठिकाणी कुसुमाग्रजांनी केलेलं आहे. नको ग नको ग आक्रंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेहोश होऊन, एक प्रकारचा इशाराच देते आहे. जमीन जमीन हे प्रतीक आहे मजुराचं, गरीबाचं, दिनवान्या हलाकिया परिस्थितीत दलित वर्गात जो माणूस राहतो आहे त्या माणसाचं ते प्रतीक आहे. त्यामुळे ते एक प्रकारे इशारा देते आहे की अशी जाळीत जाऊ नको, बेहोश व्हायची, त्या सत्तेचा माज तुला चढलेला आहे, त्या सत्तेच्या माजामध्ये तू बेहोश होऊ नकोस. कधी ना कधी ही सत्ता जी आहे ती सत्ता नष्ट होणार आहे, हा छुपा इशारा आहे, पण ती ते धुंदी आहे त्या आगगाडीला, त्यामुळे ती आगगाडी तो इशारा समजू शकत नाही जमिनीचा. म्हणते आहे की नको ग आक्रंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेहोश होऊन. तू बेहोश आहे तुझ्या सत्तेमध्ये, पैशामध्ये, तुझ्या श्रीमंतीमध्ये तू बेहोश आहे, त्याच्यामुळे तू माझ्याकडे लक्ष दे. पण वेळ नाही आहे त्या आगगाडी. सत्तेत मशगूल असणारा माणूस ज्याप्रमाणे सत्तेची नशा धुंदी त्याला चढते, त्याप्रमाणे त्या आगगाडीला पण तेच झालेलं आहे. त्याचीच एक नशा, त्याचं एक पांघरून, त्याच्या डोळ्यावर झापड आहे त्या श्रीमंतीचं, आगगाडीच्या. ढगांत धुराचा फवारा सोडून गरजत गाडी ती बोलली माझून. आणि हे सगळी विनवणी काकुळतीला येऊन विनवणी करताय ती जमीन की धाळू नको निखारे माझ्या अंगावर धडधड करत, तू जाऊ नकोस माझ्या छातीत, तू किती खिंडारे पाडते आहे, विनवणी करते आहे ती पायाशी लोळून, पण ऐकत नाही. शेवटी ते ढगात मस्तावल्या एखाद्या सत्ताधारी श्रीमंत माणसासारखी फवारा सोडते आहे ती ढगांमध्ये त्या धुराचा, आणि माजून बोलल्यासारखी ती गर्जना करते आहे. जसा एखादा पैशाच्या धुंदीत असलेला माणूस ज्याप्रमाणे गर्जना करतो आहे त्याप्रमाणे ती आगगाडी गर्जना करते आहे. काय बोलली आहे ती माजून? माज चढलेला आहे, नशा आलेली आहे. ती जमिनीवर सध्या कोणत्याही प्रकारची तिची विनवणी ऐकायची तयारी नाही त्या आगगाडीची. ती म्हणते आहे दुर्बल अशीच खुशाल ओरड, दुर्बल अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला. ती दुर्बतीची विनवणी, ती गरीब जमीन प्रतीक आहे, ती जमीन विनवणी करते आहे. ती जमीन काकुळतीला येऊन म्हणते, आणि तिची जी विनवणी आहे, तिची जी अडचण आहे, ती त्याची दुबळेपणा, तो आगगाडी समजते की दुबळी आहे. तिची विनवण्याची पद्धत पाहून तिला वाटते की हे लाचार आहे, पण जमीन लाचार नाही, ती दुबळी नाही. ती त्या आगगाडीची धुंद काढून टाकण्यासाठी सगळी विनवणी करते आहे, पण ती ऐकायला तयार नाही. भेकड म्हणून संभवते आहे की दुर्बल कशीच खुशाल ओरड, तू खुशाल ओरड, अशी विनवणी कर, मी ऐकणार नाही. ज्याप्रमाणे गरीब माणसं हाक चालूच असतात, आपली दैना कैफियत मांडण्याचा प्रयत्न करीतच असतात, आणि श्रीमंताचा ताफा असा निघून जातो, त्यांचं ऐकायला कुणालाही वेळ राहत नाही. त्याप्रमाणे या जमिनीचंही गाऱ्हाणं ऐकायला त्याला वेळ नाही आहे आगगाडीला. ती जगात जगावे, भेकड माणसांनी जगात जगू नये, त्यांच्यासाठी हे जग नाही आहे. या जगामध्ये एकदम बलवान माणसं जगायला पाहिजे आहेत, बलवान माणसांनीच राज्य करायला पाहिजे आहे, अशी ती आगगाडी त्या जमिनीला म्हणते, भेकड म्हणून संबोधते आहे. पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदेत धावेन धावेन. पुन्हा ती म्हणते आहे की असंच तू तुझं ऐकणार नाही, अशीच मी पोलादी टाचा आणखी तुझ्या छातीत रोवी, तुला छिद्र पाडील तुझ्या छातीमध्ये, खिंडारे पाडील, अशीच तुझं चेंदत चेंदत धावीन, माझा प्रवास करत राहील, आणखी मी पैसा कमवत राहील, आणखी सत्तेची नशा मला येईल. ऐकायला तयार नाही. आणखी अशीच धावेन,
तुम्हाला विनवणी करते, तुझी विनवणी मी ऐकत नाही, अशी चिंणार आहे, असा जुलूम अन्याय अत्याचार मी तुझ्यावर करणार आहे. पुन्हा ती आगगाडी म्हणते आहे ते चक्र म्हणजे प्रगतीची, कारखानदारी जागतिकीकरणाचं प्रतीक चक्र आलेलं आहे. जशी मशीन जे असतात, यंत्र फिरतात, ती चक्र. पुन्हा ती म्हणते आहे की चला रे चक्रांनो फिरत गरारा, गरजत पुकारा आपुला दरा. पुन्हा ती आणखी वेगात आपली प्रगती झाली पाहिजे असं श्रीमंतांना वाटते, त्या भांडवलदाराला वाटते. म्हणून ते म्हणतात की चला रे, त्या आगगाडी म्हणते आपल्या चाकांना की चला आणखी जोरात, ऐकू नका जमिनीचं, ऐकू नका, आणखी जोरात चला. चला रे चक्रांनो फिरत गरारा, आणखी गर 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 फिरा. आणि गरजत पुकारना करा शिटी वाजवून, आपला दरारा या जगामध्ये कायम राहिला पाहिजे. हे भेकड लोक, गरीब लोक या जगात जगायला नको, यांनी असंच नमून राहिलं पाहिजे, आपल्या आज्ञेत राहिलं पाहिजे असं म्हणून ते त्या चक्रांना म्हणताय. शिळ अन कर्कश गर्वात, कर्कश अशी शिळ शिटी फुंकते आहे ती आगगाडी, जणू काही त्या धुडकावून तिची मागणी जी आहे जमिनीची धुडकावते आहे, आणि ते धुडकावून ती शिटी वाजवते. कर्कश शिटी आहे ती, ऐकून होत नाही आहे. गर्वाची शिटी आहे, अहंकाराची शिटी आहे, पैशाचा सत्तेचा तो अहंकार आहे. शिळ अन कर्कश गर्वात फुंकून पोटात जळते इंधन घालून. पोटात जी जळते आहे ती इंधन कशाचं आहे, तर या गरीबाचा, मजुरांच्या, कामगारांच्या रक्ताचं इंधन आहे. त्यांच्या घामावर पोचलेले ती त्यांची सत्ता आहे. त्या घामावर, रक्तावर त्या सत्ताधाऱ्यांचं पोषण होते, श्रीमंतांचं पोषण होते. ते इंधन घालून जळते आहे. यांच्या श्रमाचा पैसा, तो श्रमाचा पैसा हे व्यापारी, कारखानदार, भांडवलदार वापरताना दिसत आहे. तशीच ती पुढे आगगाडी शिरली घाटात, अफाट वेगात, मैलाचे अंतर घोटात गेले. आणि माणसाला जेव्हा एक प्रकारची धुंदी चढते, माणसाला त्याची आजूबाजूच्या परिस्थितीचं भान नसते. प्रगती कशी करावी, टप्प्याटप्प्यानं, थोडं विसावा घेत. पण माणूस एकदा का पैशाच्या आणि सत्तेच्या मागे लागला की तो विसावा घ्यायला तयार नसतो. तो आणखी माझी दुपटीने तिपटीने प्रगती कशी होत राहील उत्तरोत्तर, आणि त्याची स्पीड, त्याचा वेग किती जास्त असेल याच्यावर त्याचा जास्त डोळा असतो. म्हणून ती आगगाडी म्हणते की चला चक्रांनो फिरा फिरा. आणि अशाच त्या धुंदीमध्ये ती घाटात शिरते, घाट आहे, तिला माहित नाही. कारण वेग जेव्हा आपला असतो तेव्हा आपण वेळेवर आपल्यावर आपण नियंत्रण आणू शकत नाही. ती घाटात शिरते आहे, असंख्य मैलाचं अंतर ती एका घोटात गिळते आहे. अशी प्रगती तिची झपाट्यानं होते. एखाद्या कारखानदार ज्याप्रमाणे मजुराचं शोषण करावं आणि आज असलेला छोटा कारखानदार अगदी पूर्ण जगाचा मोठा कारखानदार म्हणून ओळखल्या जावा, एवढी प्रगती कशी काय होऊ शकते. ही सगळी त्या मजुरांच्या घामातून, रक्तातून, त्यांच्या पिळवणुकीतून निर्माण झालेली ही सगळी संपत्ती आहे. त्या संपत्तीचं हे शिरली घाटात, अफाट वेगात, मैलाचं अंतर घोटात गिळते. उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमी. आणि अशी उद्दाम जी आहे, उर्मट जी आहे, अहंकाराने माजलेली जी आहे, ही गाडी जी आगगाडी, सत्ताधारी हा जो माणूस आहे, भांडवलदार हा जो माणूस आहे, हा तर गुद्दाम वचन की चला चक्रांनो फिरा, या गाडीचं ऐकू नका. कर्कशी शिटी वाजून त्या जमिनीला भीती दाखवण्याचा, त्याला दाबून टाकण्याचा, आवाज दाबून टाकण्याचा ती प्रयत्न करते आहे. आणि अशा या उद्दाम गाडी, उर्मट गाडीचं वचन ऐकून क्रोधात जमीन थरथरते आहे. क्रोधात जमीन थरथरून राहिलेली आहे. आणि नंतर काय होते आहे, तिच्या डोक्यामध्ये तेच फिरते आहे सगळं, की दुर्बल, भेकड असा आवाज. कारण त्या आगगाडीने तिला म्हटलेलं होतं की दुर्बल भेकड त्वेषाने पुकारी, घुमले पहाड घुमले कपारी. दुर्बल, भेकड, या आगगाडीने एकदम अहंकाराने मला दुर्बल म्हटलं, मला भेकड म्हटलं. ज्या माझ्या रक्तावर, ज्या माझ्या घामावर ही प्रगती करते आहे, आणि जी आगगाडी माझ्या अंगावर ऊर टाकून वेगात धावते आहे, तिने मला दुर्बल म्हणावं. त्याच्यामुळे स्व जाणीव जमिनीला होते आहे. ती थरारते आहे, स्वतःच्या अंगावर भूकंप निर्माण करते आहे, स्वतःची शक्ती काय आहे हे दाखवून देण्याचा ती प्रयत्न करते आहे. आगगाडी
दुर्बल भेकड त्वेषाने पुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी. हवेत पेटला सुडाचा धुमार. हवेत पेटलेला आहे. आता संपूर्ण आवाज इकडून तिकडे ऐकायला येतो आहे. सूड उगवायचा आहे आता जमिनीला. ती वेळ आलेली आहे. त्या अहंकाराला खाली खेचण्याची वेळ आलेली आहे. त्याचा अहंकार चक्काचूर करण्याची जी आहे ती वेळ आलेली आहे. ती जमीन आता त्याचा अहंकार जो आहे नष्ट करायला निघालेली आहे. हवेत पेटला सुडाचा धुमारा, कोसळे दरीत पुलाचा डोलारा. उठला क्षणार्ध भयान आक्रोश. क्षणार्धात जमीन थरथरलेली आहे. आंदोलन केलेलं आहे. ज्याप्रमाणे मजूर वर्गाने आंदोलन करावं, पेटून उठावं आणि त्याचं पूर्ण जी आहे त्या कारखानदाराची संपत्ती नष्ट करून टाकावे क्षणार्धात, त्याप्रमाणे जमीन थरारलेली आहे. भूकंप स्वतःवर घडून आणलेला आहे त्या जमिनीने. आणि हवे क्षणार्धामध्ये मोठा आक्रोश उठलेला आहे. पूर्ण जंगल, पूर्ण समाज जो आहे तो हादरून गेलेला आहे. आकाश कापून गेलेला आहे की हे न भूतो न भविष्यती अशी कशी काय जाग आलेली आहे जमिनीला. स्वतःच्या अस्तित्वाची जाग आलेली आहे. उलटी पालेटी होऊन गाडी क्षणार्धामध्ये त्या भूकंपामुळे त्या गाडीचे रूळ अस्ताव्यस्त झाले. गाडीचे तुकडे तुकडे झाले. उलटी पालटी गाडी होऊन क्षणार्धात ती निस्ते नाबूद झालेली आहे, नष्ट झालेली आहे. उलटी पालटी होऊन गाडी ती हजार शकले पडती, तुकडे तुकडे झाले हजारो. ज्याप्रमाणे हई नकुल कवितेमध्ये तो नकुल जो आहे त्या सापाच्या अहंकाराचे तुकडे तुकडे करतो, त्याप्रमाणे इथे जमीन सुद्धा त्या सत्ताधारी आगगाडीचे जे आहे ते तुकडे तुकडे करते. या कवितेमध्ये एका मर्यादेपर्यंत गरीब, मजूर, श्रमिक माणसाच्या सहनशील वृत्तीचं वर्णन केले. एका मर्यादेपर्यंत हे सगळं सहन करण्यासारखं असते. इथे सत्ताधारी माणूस त्या सहनशक्तीला पार करून जातो आहे. तो त्या सहनशक्तीच्या पलीकडे ती जमीन कुणाचाही अत्याचार सहन करू शकत नाही, मजूर सहन करू शकत नाही, साधा गरीब दिनवाना माणूस सहन करू शकत नाही. इथे जे वर्णन करायचं आहे कुसुमाग्रजांना, जे सत्ता संघर्ष जो आहे तो सत्तेचा संघर्ष इथे अतिशय उत्तमपणे त्यांनी रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आगगाडीच्या माध्यमातून एक वरिष्ठ सत्ताधारी भांडवलदारी माणूस आणि जमिनीच्या प्रतीकामधून एक सामान्य गरीब मजूर श्रमिक माणूस, आणि या दोघांमध्ये असलेला जो संघर्ष आहे तो अतिशय नाट्यमय रीतीने त्यांनी रेखाटलेला आहे. त्याचप्रमाणे या कवितेचा जो प्रवाह आहे तो अतिशय सुंदर रीतीने त्यांनी मांडलेला दिसतो. या कवितेमध्ये आगगाडी आणि जमीन या दोन प्रतीकामधून समाजामध्ये जो उच्चवर्गीय आणि मजूर कामगार यामधला जो संघर्ष आहे तो रेखाटण्याचा कुसुमाग्रजांनी प्रयत्न केलेला आहे. असं आपल्याला या प्रकारे या कवितेचं आशय सौंदर्य आणि रसग्रहण या ठिकाणी मांडता येईल. धन्यवाद.